शिक्षक मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत. बघा मित्रांनो, जागतिक योग दिवस दिनांक 21 जूनसाठी आपल्याला सर्व शाळांना संस्थांना आयुष पोर्टलला आपल्याला नोंदणी करायची आहे. योग संगम पोर्टल यासाठी आपल्याला नोंदणी करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या पोर्टलला नोंदणी कशाप्रकारे आपण करायची आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. योग संगम पोर्टलला शाळांची संस्थांची नोंदणी करण्यासाठी आपल्याला मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या या वेबसाईटवर यायचं आहे किंवा या QR कोडला स्कॅन करूनसुद्धा आपण या वेबसाईटला जाऊ शकतो. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावरूनसुद्धा आपण या ठिकाणी जाऊ शकतो. चला तर मित्रांनो, बघा या वेबसाईटवर आपण जाऊया. आपल्यासमोर अशा प्रकारचं हे पेज ओपन होणार आहे. सुरुवातीला आपण आपल्या उजव्या बाजूला भाषा सिलेक्ट करून घ्यायची. बघा मी मराठी भाषा चेंज केलेली आहे. योगाचा आंतरराष्ट्रीय दिवस 2025 योग संगम नोंदणी पोर्टल या ठिकाणी पुढील या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत. आपल्याला जे काही शंका असतील त्याबाबतचे हे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. पेजला खाली सरकवल्यानंतर या ठिकाणी एक चेकबॉक्स दिलेला आहे. याला आपण नोंदणीसाठी पुढे जा या टॅबला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्यासमोर नोंदणी फॉर्म ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी हा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूया. बघा पहिला प्रश्न दिलेला आहे संस्थेची श्रेणी. या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपली शाळा किंवा खाजगी संस्था असेल तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक संस्था हा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर या संस्थेचे नाव म्हणजे आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे. शाळेचे नाव नोंदवल्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या गावाचा शहराचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. आपल्या संस्थेचा ज्या ठिकाणी आपण असाल त्याचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आहे पूर्ण पत्ता. आपल्या शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढील या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढील पेजला आपल्याला संपर्क तपशील भरायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचा ईमेल ID या ठिकाणी नोंदवायचा आहे. मोबाईल नंबर आणि शाळेचा ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला पुढील या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा पुढे सूचना आलेली आहे की आपण जो ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तो बरोबर असल्यास आपल्याला या ठिकाणी OTP पाठवा म्हणून या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नोंदणीकृत मोबाईल नंबरला त्याचप्रमाणे आपल्या ईमेलला एक 4 अंकी OTP कोड प्राप्त होणार आहे. तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढील या पेजला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आता योग संगम ठिकाणाचा तपशील नोंदवायचा आहे. म्हणजेच आपल्याला पुन्हा एकदा शाळेचा पत्ता या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. बघा जिल्हा, त्यानंतर आपला पिनकोड, त्यानंतर आपला सविस्तर पत्ता आणि त्यानंतर आपल्याला पुढील या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. पुढील टॅबला सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होणार आहे. योग संगम आयोजित करण्यासाठी संस्था निवडण्याचा प्रस्ताव. आता या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न आहे त्याचा आपल्याला होय किंवा नाही यामध्ये उत्तर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या कॅप्चा कोडला आपल्याला सिलेक्ट करून सबमिट हे बटन दाबायचं आहे. बघा सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपल्याला शाळेची नोंदणी झाल्याचा रेफरन्स कोड या ठिकाणी प्राप्त होणार आहे. या पेजचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या योग संगम पोर्टलला शाळेची नोंदणी पूर्ण करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.